राधे राधे. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी बनवणार आहे सांबार वडी. तर त्यासाठी मी सांबार घेतला आहे आणि सांबाराला छान स्वच्छ पाण्याने धुवून साईडला ठेवून दिलं होतं. तर आता सांबार मस्त कोरडा झालेला आहे. तर याला आपल्याला कापून घ्यायचं आहे छान बारीक. तर बघा मी छान बारीक चिरून घेत आहे आणि आता उरलेला सांबार पण मी छान मस्त बारीक चिरून घेतो. माझा सांबार चिरून झालेला आहे आणि आता तो मी कोपरामध्ये काढून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 मिरच्या, 7-8 लसणच्या पाकळ्या आणि जिरं घेतलेलं होतं. त्याला थोडं जाडसरच ठेवायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आता मी बेसन घेत आहे. 2 वाट्या बेसन घेणार आहोत. तर छान दाबून बेसन घ्यायचं. तर बघा मी छान वाटी भरून घेत आहे आणि आता सांबार वगैरे मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये आपण वाटण टाकलेलं होतं. तर आधी असे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी तिखट नाही टाकणार कारण की मी मिरच्या टाकल्या आहे. तर आता यामध्ये मी तीळ टाकली 1 चम्मच आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. याला पण छान मिक्स करून घेऊ आणि आता याला मळून घेणार आहे पाण्याने. छान आपण कणिक भिजवते तसं मी भिजवून घेणार आहोत. तर मी 1 ग्लासभर पाणी घेतलं आहे पण इतकं पाणी लागणार नाही. 1 कप पाण्यामध्ये होऊन जाईल. जास्त गिलसर भिजवायचं नाही, मग ते हाताला आणि भांड्याला चिपकतात. तर थोडं व्यवस्थित भिजवायचं. बघा माझं झालं भिजवून. आता मी याला थोडं तेल टाकून छान मळून घेणार आहोत. तेल टाकलं म्हणजे ते हाताला वगैरे चिपकत नाही. आणि मी याचे आता 2 भाग करून घेणार आहेत. याला आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तर माझी जी वाफवायची चाळणी आहे ती थोडी छोटी आहे. तर मी याचे 2 भाग करून घेणार आहेत. आणि बघा आता मी कोपरामध्ये तीळ टाकत आहे आणि दोन्ही पण भागाला मस्त तीळ लावून घेणार. छान चारही साईडने तीळ लावून घ्यायची छान कोपरामध्ये अशी दाबून थोडंसं त्याला प्रेस करायचं म्हणजे ते छान चिकटते. बघा किती छान दिसत आहे. आणि इकडे मी गंजामध्ये पाणी ठेवलं आहे. आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर आणि चाळणी घेतली मी अशी बारीक छिद्राची चाळणी घ्यायची आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आधी पाण्याला उकळी येऊ द्यायची, नंतर चाळणी ठेवायची. तर बघा इकडे माझा प्रिन्शू उठलेला होता आणि त्याला पप्पा पकडून ठेवत होते कारण की तो मग माझ्याकडे आला की करू देत नाही काम म्हणून. तर पाण्याला उकळी आली माझ्या. तर यामध्ये आपण चाळणीवरती आपली सांबार वडीचं ठेवायचं आणि छान वाफवून घ्यायचं. आधी मी एकदा चेक केलं तर ते थोडं व्हायचं होतं. तर पुन्हा मी झाकून ठेवलं आणि आता थंड होऊ दिलं थोडं आणि काढून घेतलं. तरीसुद्धा ते गरमच होतं आणि मी गरमच कापत होती कारण की माझा प्रिन्शू उठलेला होता म्हणून. तर बघा मी कापून घेत आहे. बघा माझे कापून झाले. दोन्ही पण भागांचे मी छान यांच्या वड्या कापून घेतल्या. आता मी याला डीप फ्राय करणार आहे. तुम्ही तळू पण शकता पण माझी मुलगी पण खाते म्हणून मी अशीच थोडं तेल लावून
करते. तर मी तवा घेतला. हा डोस्याचा तवा आहे, पण मी यावर डोसा करत नाही कारण की याला चिकटतात, तर मी असा यूज करते याचा. तर बघा, ताव्यावर मी तेल टाकलं आणि त्यामध्ये वड्या ठेवलेल्या आहेत. एक साईडनी छान होऊ द्यायच्या, नंतर पलटवून घेतल्या आणि त्यावर थोडं तेल टाकायचं, मस्त करून घ्यायच्या. डीप फ्राय केल्या नाही तरी पण छान लागतात. तर तुम्हाला खायच्या असेल तर तुम्ही वाफवलेल्यासुद्धा खाऊ शकता. डीप फ्राय केलं की थोडं ते क्रंचीनेस येते त्याला, म्हणून छान डीप फ्राय करायचं. बघा, एक भाग झालेला आहे माझा आणि मी आता ते साईडला प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले सांबार वडी पण मी डीप फ्राय करून घेते. माझी वडी जास्त तुटलेली नव्हती, 1-2च अशी थोडी तुटली होती ते कापताना. बघा, तर माझ्या वड्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तीळसुद्धा निघालेली नाही. बघा, कशा वाटल्या तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.